श्री गुरु गोविंद सिंह जी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड। वाचक स्वर प्राध्यापक विकास कदम। पब्लिक रिलेशन अँड मास कम्युनिकेशन, जनसंपर्क आणि जनसंवाद। जनसंवाद आणि जनसंपर्क या संकल्पना वेगवेगळ्या आहेत असे डॅनिस मॅकिल या तज्ञानं आपल्या लिखाणातून प्रतिपादित केलं आहे। जनसंवादासाठी तंत्रज्ञानाची संघटना आवश्यक असते। या तंत्रज्ञानाचा वैयक्तिकरित्या वापर करता येऊ शकतो। उदाहरणार्थ, विद्यापीठ परिसरापुरते मर्यादित टीव्ही प्रक्षेपण केंद्र चालवणं किंवा एखाद्या मोठ्या मंदिरामध्ये गाभाऱ्यातील दृश्य व्यापक रीतीने सर्वांना दिसावं या हेतूने टीव्हीद्वारे प्रक्षेपण करणं। जनसंवादामुळे व्यक्ती आणि गटातील, समाज गटातील तसंच राष्ट्रामधील सीमारेषा पुसल्या जातात। याच संदर्भात जॉन व्हिटनर या संवाद तज्ञ लेखकानं सांगितलं आहे, एखाद्या सभागृहात एखाद्या वक्त्याचं भाषण आपण ऐकतो। त्या भाषणापूर्वी किंवा भाषणानंतर त्या वक्त्यासोबत बैठकी संदर्भात किंवा एखाद्या विषयासंदर्भात चर्चा होत असते। या दोनही ठिकाणी संवादांची क्रिया घडत असते, परंतु या प्रक्रियेला जनसंवाद म्हणता येणार नाही, कारण जनसंवादासाठी श्रोते आणि जन हे असावे लागतात। असं असलं तरीही जनसंवादासाठी माध्यमाचीही गरज असते। हे माध्यम त्या बैठकीमध्ये उपस्थित नसते, त्यामुळे जनसंवाद ही प्रक्रिया होत नाही। वृत्तपत्र, चित्रपट, रेडिओ, टीव्ही, पुस्तकं ही जनसंवादाची माध्यमं आहेत। या जनमाध्यमाद्वारे व्यापक लोकांपर्यंत संदेश पोहोचवला जातो। मर्यादित ज्ञानेंद्रियाचा वापर आणि व्यक्तिगततेचा अभाव। एखाद्या हॉलमध्ये टीव्ही पाहताना डोळे, कान हेच कार्य करीत असतात, त्यामुळे या ठिकाणी जनसंवादाची क्रिया होत नाही, कारण आपल्या बाकीच्या अवयवांची या ठिकाणी हालचाल होत नसते। एखाद्या व्यक्तिगत कार्यक्रमाची माहिती वृत्तपत्र, टीव्ही, रेडिओ देत असतो, त्यावेळी आपले डोळे, कान, हात, चेहऱ्यावरील हावभाव आदी अवयवांच्या क्रिया चालूच असतात। शरीरातील सर्व अवयवांची क्रिया चालू असून आपण जी माहिती टीव्हीला देतो किंवा एखाद्या वृत्तपत्राला देतो, ही जी प्रक्रिया आहे त्याला जनसंवाद प्रक्रिया तसंच संवादशास्त्रातील संकल्पना म्हणतात। माध्यमाचे स्वरूप हे तांत्रिक आणि भौतिक स्वरूपावरून ठरत असते। संकेताचे किती दूरवर वहन करता येते हे या माध्यमाच्या गुणधर्मावर अवलंबून असते। माध्यमाचे मुख्यत्वे 3 प्रकार आहेत। प्रत्यक्ष उपस्थित असणारे माध्यम। प्रत्यक्ष उपस्थित असणारे माध्यम म्हणजे आपला चेहरा, आपला देह यांच्या मार्फत आपण एक प्रकारच्या नैसर्गिक भाषेमध्ये आविष्कार करीत असतो। हावभाव, खाणाखुणा, डोळ्यातून होणारे भावनात्मक प्रकटीकरण या सर्व गोष्टी आपण प्रत्यक्ष हजर असलो तरच करता येतात आणि प्रत्यक्ष संवाद साधणं हे संवाद प्रक्रिया सर्वात प्रभावशाली ठरते। प्रातिनिधिक माध्यम यामध्ये पुस्तकं, चित्र, छायाचित्र, लेख, डेकोरेशन इत्यादी बाबी या प्रातिनिधिक माध्यमाची उदाहरणं म्हणून सांगता येतात। या प्रकारामध्ये प्रत्यक्ष संवाद होत नसला तरीही हा एक प्रातिनिधिक माध्यमाचाच प्रकार आहे। तिसरा आहे तांत्रिक माध्यम। तिसरा प्रकार म्हणजे तांत्रिक साधनांचा होय। उदाहरणार्थ, दूरध्वनी, टीव्ही, रेडिओ इत्यादी तांत्रिक साधनं संदेश वहन करतात। ही माध्यमं जनसंवादाची प्रक्रिया पूर्ण करीत असले तरीही म्हणावे तसे प्रभावी ठरत नाहीत। माध्यमाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे प्रभावी माध्यमामुळे चांगला संदेश पोहोचतो। माध्यम नसेल तर संवाद प्रक्रिया पूर्ण होत नाही। माध्यमाचे स्वरूप हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते। उच्च शिक्षित लोक हे दृकश्राव्य माध्यमाचा वापर करतात, तर कमी शिक्षित लोक तांत्रिक साधनांचा वापर करतात। एखाद्या वेळेस संदेश घेण्यासाठी संबंधित माध्यम नसेल तर त्याऐवजी तो स्वीकारक पर्यायी उपाय म्हणून अन्य माध्यमांचा उपयोग घेऊन संदेश किंवा माहिती मिळवत असतो। संकेत। संकेताची पद्धत म्हणजे एखाद्या समान संस्कृतीतील सर्व सदस्यांनी मिळून मान्य केलेली अलिखित बाब होय। समाजातील परंपरा आणि रूढीचे नियम यांनी मिळून काही विशिष्ट चिन्ह स्वीकारलेली असतात। या संदर्भात संदेशाची रचना करताना त्याचा वापर होत असतो।
टेलिफोन हा तोंडी भाषेसाठी वापरला जातो. यामध्ये आपण बोलताना उच्चार करण्याची, शब्दावर जोर देण्याची, बोलण्याचा आवाज याचा पुढील व्यक्ती आपली प्रतिक्रिया समजून घेतो, हा सांकेतीकरणाचा प्रकार होय. टीव्ही या माध्यमासाठी दृष्टी आणि कान या इंद्रियांचा वाहिनी म्हणून वापर होत असतो. संवाद तज्ज्ञांनी टीव्हीच्या बाबतीत अभिनय किंवा स्टुडिओतील दृश्य हे दृक वाहिनी मानले आहेत, तर ध्वनिमुद्रित आवाज, बोलणं किंवा संगीत या गोष्टी श्राव्य वाहिनी मानल्या गेल्या आहेत. दृक वाहिनीमध्ये प्रकाश, रंग, गती आदी दृश्याची चौकट, त्यावरील संपादन वगैरे गोष्टींचा समावेश होत असतो. प्रतीक रूप वर्तुळाकृती संवाद संकल्पना, या संकल्पनेमध्ये संदेशाच्या अर्थावर भर दिला आहे. अर्थ हा संदेशापेक्षा स्वीकारकाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा असतो, त्याची ती मालमत्ताच होय. बॅर्कनेव यांनी म्हटलं आहे की स्वीकारक हा एखाद्या कोऱ्या कागदासारखा नसतो. त्यावर आपले संदेश जात असतानाच त्याच्या अनुभवाच्या, श्रद्धांच्या, मूल्यांच्या आणि दृष्टिकोनाच्या संदर्भात तो अर्थ लावत असतो. म्हणजेच स्वीकारक संवादकाचा संदेश संवाद आपापल्या अनुभवानुसार, आपल्या स्वतःच्या नियमानुसार अर्थ लावित असतो. ही प्रक्रिया म्हणजे प्रतीक रूप वर्तुळाकृती संवाद संकल्पना होय. संवादाच्या सिद्धांताचे 4 दृष्टिकोन आहेत. संवाद तज्ज्ञांनी संवाद सिद्धांताविषयी 4 वेगवेगळे दृष्टिकोन मांडलेले आहेत. यामध्ये पहिला दृष्टिकोन आहे समाजशास्त्रीय दृष्टिकोन किंवा समाजशास्त्रीय सिद्धांत. दुसरा आहे आदर्शात्मक दृष्टिकोन किंवा आदर्शात्मक सिद्धांत. तिसरा आहे क्रियात्मक दृष्टिकोन किंवा सिद्धांत आणि चौथा आहे सर्वसामान्य व्यवहार विषयक सिद्धांत किंवा दृष्टिकोन. अशा 4 दृष्टींनी संवादातील सिद्धांताचा विचार झालेला दिसतो. जनसंवादाच्या दृष्टीनं प्रामुख्यानं समाजशास्त्रीय, आदर्शात्मक, क्रियात्मक आणि दैनंदिन व्यवहारातील संवादाचा दृष्टिकोन प्रमुख मानून त्याभोवती संवादाच्या संकल्पनाचे जाळे विणण्याचा किंवा संवाद प्रक्रियेचे मूलभूत नियम मांडण्याचा जो प्रयत्न झाला त्याला संवाद सिद्धांत किंवा संवाद व्यवस्थेचे नियम असं संबोधण्यात येतं. यामध्ये पहिला समाजशास्त्रीय दृष्टिकोन किंवा समाजशास्त्रीय सिद्धांत आपण पाहूया. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून संवादाचे स्वरूप, कार्य आणि त्याचा परिणाम या संबंधी पद्धतशीर आणि वस्तुनिष्ठपणे निरीक्षण करून जी सर्व मान्य तत्वे शोधण्यात आली ती या प्रकारच्या संवाद सिद्धांतामध्ये मांडलेली आढळतात. या सिद्धांतामध्ये समाजविषयक व्यापक दृष्टिकोनाबरोबरच व्यक्तीला येणाऱ्या वैयक्तिक माहितीच्या देवाणघेवाणीचा तपशीलवार विचार करण्यात आलेला आहे. यामध्ये दुसरा सिद्धांत आपल्याला संवाद सिद्धांताविषयी सांगता येईल, तो म्हणजे आदर्शात्मक दृष्टिकोन. समाजाचे विशिष्ट सामाजिक तत्वज्ञान किंवा ध्येय हे डोळ्यापुढे ठेवून माध्यमांनी कसं कार्य करावं हे सांगणारे सिद्धांत आदर्शात्मक दृष्टिकोनाचे असतात. हे सिद्धांत संवाद, जनसंवाद संस्थांना आकार देणारे, समाजाच्या त्याच्याकडून असणाऱ्या आक्षेपांवर प्रभाव पाडणारे असतात. म्हणूनच संवादाच्या सिद्धांतामध्ये आदर्शात्मक दृष्टिकोनाचा जो सिद्धांत आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण मानला गेलाय. यानंतरचा सिद्धांत आपल्याला पाहता येईल, त्याचं नाव आहे क्रियात्मक दृष्टिकोन किंवा क्रियात्मक सिद्धांत. माध्यम विषयक धोरण, नियम, माध्यम विषयक संकेत आणि कायदे कानून यामधून हे आदर्श सिद्धांत प्रकट होत असतात. माध्यमाचे प्रत्यक्ष कार्य कसं चालतं यावर आधारलेले सिद्धांत क्रियात्मक या तिसऱ्या प्रकारात समाविष्ट होतात. व्यवहार विषयक अनुभवांचा त्याला आधार असतो. बातम्या कशा निवडल्या जातात, श्रोत्यांना खुश करण्याच्या कल्पना कोणत्या, जाहिरातीची संकल्पना कशी असावी इत्यादींचा सामाजिक बंधनं पाळून मांडलेल्या आकृतीबंधाचा त्यामध्ये विचार केला जातो. कित्येक वेळा हा विचार आदर्शात्मक विचारांनी प्रभावित होत असतो. माध्यमामुळे सामाजिक स्तरावर, सामाजिक वर्तनावर प्रभाव पडतो. ही गोष्ट या प्रकारच्या सिद्धांतामध्ये गृहीत धरलेली असते.
आणि चौथा सिद्धांत सर्वसामान्य व्यवहार विषयक दृष्टिकोन. चौथा प्रकार दैनंदिन व्यवहारामध्ये माध्यमाचा जो अनुभव आपल्याला येत असतो किंवा त्याला माध्यम विषयक सामान्य ज्ञान म्हणता येईल त्यावर आधारलेल्या संवाद सिद्धांताचा होय. या प्रकारामुळे माध्यमाच्या कार्याविषयी त्याच्या कामकाजाच्या पद्धतीविषयी समाजामध्ये सार्वत्रिक चर्चा होऊ लागते. जे दिसते आहे त्यापेक्षा जे सुचविले आहे ते अधिक महत्त्वाचे मानून प्रेक्षक किंवा श्रोते त्याविषयी वादविवाद करू लागतात. उदाहरणामध्ये वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या मजकुरापेक्षा प्रमुख संवाद सिद्धांतामध्ये सामाजिक जबाबदारीचा सिद्धांत आपण या ठिकाणी पाहूया. वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या या पराकोटीच्या संकल्पनेमधून निर्माण होणाऱ्या अडीअडचणीवर उतारा म्हणून सामाजिक जबाबदारीचा सिद्धांत सांगता येईल. 1947 साली अमेरिकेत सर्वात प्रथम या सिद्धांताचं सूतोवाच झालं. माध्यम समाजाच्या गरजेचे कार्य पार पाडतात या गृहीतकावर हा सिद्धांत आधारित आहे. उच्च व्यावसायिक दर्जा राखण्यावर त्यात भर आहे. म्हणजेच सत्य, अचूकता, वस्तुनिष्ठ आणि समतोल या मूल्यांना या सिद्धांतामध्ये महत्त्व आहे. सामाजिक जबाबदारीच्या सिद्धांतामध्ये स्वास्थ्य ढळू नये, हिंसाचार किंवा गुन्हे यांना उत्तेजन देऊ नये, धार्मिक वांशिक तणाव निर्माण होऊ नयेत यासाठी स्वनियंत्रित असलेल्या माध्यमाकरता वृत्तपत्र मंडळासारख्या यंत्रणा निर्माण करण्याची तरतूद या सिद्धांतामध्ये केली आहे. या यंत्रणेमार्फत संपादक आणि पत्रकारांच्या कार्यासंबंधी अधिनियम करणं, नैतिक संहिता तयार करणं, मक्तेदारी विरोधी कायद्याची अंमलबजावणी करणं, जाहिरातीच्या कायद्याची अंमलबजावणी होणं या गोष्टींची हमी या सिद्धांतामध्ये मांडलेली आहे. वृत्तपत्राची सामाजिक जबाबदारी सुद्धा या सामाजिक जबाबदारीच्या सिद्धांतामध्ये महत्त्वपूर्ण अशी प्रक्रिया आहे. दुसरा आहे साम्यवादी सिद्धांत. समाजामध्ये माहिती देणं, शिक्षण देणं, प्रेरणा देणं हे विधायक कामं माध्यमांनी करावेत आणि प्रगतिक चळवळींना पाठिंबा द्यावा हे माध्यमांचं कार्य सिद्धांतामध्ये मांडण्यात आलं आहे. साम्यवादी सिद्धांतामध्ये जबाबदारीनं वागणं, व्यावसायिक वर्तणूक करताना नवे आदर्श निर्माण करणं, लोकांच्या गरजा आणि अपेक्षांना प्रतिसाद देणं या 3 गोष्टींना या सिद्धांतामध्ये, साम्यवादी सिद्धांतामध्ये खूपच महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. लोकशाही सहभाग माध्यम सिद्धांत. लोकशाही सहभागाचा सिद्धांत हा प्रत्यक्ष वस्तुस्थितीच्या अनुभवावर विधायक भूमिकेवर आधारलेला आहे. तो केवळ विकसित समाजातच येऊ शकतो. सामाजिक जबाबदारीच्या संवादातून उद्भवणारे दोष टाळण्याचा प्रयत्न या सिद्धांतानं साधला आहे. नागरिक आणि गोरगरीब गटाच्या हक्कांचे संरक्षण करणारी ही पद्धती असल्याचं सूचित होतं. या सिद्धांतामुळे माध्यमांचा संचालक मालकापेक्षा माध्यमांची वापर करणारी किंवा माध्यम संदेश स्वीकारणारी स्थानं महत्त्वाची ठरतात. म्हणूनच लोकशाही सहभाग माध्यम सिद्धांत खूप महत्त्वाचा ठरतो. यामध्ये नागरिकांना माध्यमांशी संपर्क साधण्याचा हक्क आहे. माध्यमांचा संदेश किंवा आशय मध्यवर्ती राजकीय सत्ता किंवा नोकरशाही यांच्या नियंत्रणाबाहेर असते. माध्यम ही श्रोत्यांसाठी आहेत, व्यवसायासाठी किंवा गाऱ्हाण्यासाठी नाहीत. या सिद्धांतामध्ये पुढे म्हटलेलं आहे, स्थानिक सामाजिक गट किंवा संघटना यांना त्यांची स्वतंत्र माध्यमं असावीत. लहान माध्यमं मोठ्या माध्यमापेक्षा चांगली असतात. ते मर्यादित असल्याने लोकांच्या दिनांच्या समस्या, दैनंदिन समस्या ते मांडू शकतात. काही सामाजिक गरजा शासन किंवा अन्य बलिष्ठ संस्थांमार्फत नीट रीतीनं होऊ शकत नाहीत. यासाठी माध्यमांनी पुढाकार घेऊन वाचा फोडली पाहिजे असंही लोकशाही सहभाग माध्यम सिद्धांतामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. चौथा सिद्धांत आहे बंदुकीच्या गोळीचा सिद्धांत. माध्यमातून प्रक्षेपित केला जाणारा संदेश बंदुकीच्या गोळीपर्यंत थेट जनसमूहाच्या मनापर्यंत पोहोचला जातो. याचा विचार करायचा म्हणजे जनसमूहाच्या मनावर माध्यमातून प्रक्षेपित झालेली प्रत्येक गोष्ट परिणामकारक ठरते. हा परिणाम एका व्यक्तीवर ज्याप्रमाणे होत असतो, माध्यमांचा श्रोत्यांच्या मनामध्ये माध्यमांचा त्याच पद्धतीनं श्रोत्यांवर परिणाम होत असतो. माध्यमाच्या श्रोत्यांमध्ये विविध प्रवृत्तीचे लोक असतात, विविध प्रकृतीचे लोक असतात.
तरी माध्यमातील संदेशाच्या परिणामाबाबतची सर्वांची प्रतिक्रिया एकच असते. चित्रपटातील चोरी करण्याचे दृश्य अनुकरण करण्याची इच्छा श्रोत्यांमध्ये निर्माण झाली तरी एखादीच व्यक्ती त्याचे अनुकरण करते. बहुसंख्य श्रोते त्यापासून दूरच राहतात. माध्यम हे प्रभावी आहे, प्रसाराचे साधन आहे. बंदुकीच्या गोळीसारखा संदेशाचा मारा करणारे नेहमीच यशस्वी होऊ शकत नाहीत, हे या माध्यमातून स्पष्ट होते. या सिद्धांतामधून ही बाब स्पष्ट होते. यानंतरचा सिद्धांत आहे मानसशास्त्रीय किंवा व्यक्तिगत सिद्धांत. संवादाचा मानसशास्त्रीय दृष्टीने विचार करण्यासाठी काही सिद्धांत मांडण्यात आले आहेत. व्यक्तिगत भिन्नतेचा सिद्धांत हा त्यापैकी प्रमुख सिद्धांत आहे. यामध्ये संदेशाला व्यक्तिगत मानसिक रचना प्रतिक्रिया करीत असते. श्रोत्यांच्या व्यक्तिगत प्रेरणेनुसार माध्यमांचा संदेशाला वेगवेगळ्या प्रतिक्रिया घडत असतात. यामध्ये बुद्धिमत्ता, श्रद्धाविषयक, व्यक्तींची मतं, गरजा, पूर्वग्रह, मनस्थिती आदी घटक कार्यरत असतात. यामध्येही दोन प्रमुख संकल्पना आहेत. एक निवडक प्रगटीकरणावर श्रद्धा आणि दुसरे विश्वासांना धक्का बसेल अशा. म्हणूनच मानसशास्त्रीय किंवा व्यक्तिगत सिद्धांत हा यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. निवडक प्रकटीकरण. श्रद्धा आणि विश्वासांना धक्का असेल अशा तऱ्हेचा संवाद व्यक्ती टाळते आणि विश्वास तसंच श्रद्धा यांच्याशी जुळणीचा संवादाचा स्वीकार करते. उदाहरणामध्ये राष्ट्रीय जनता पक्षाचा मतदार कार्यकर्ता जसा जाईल तसा काँग्रेस कार्यकर्ता जाणार नाही आणि गेला तरी त्या प्रवचनाला जो भाग घ्यायचा तोच घेईल. त्यामधील त्याला आवडणारे आदर्शच तो घेईल. त्याच्या श्रद्धेनुसार त्याला विश्वास वाटल्यास तो संदेश स्वीकारेल, कदाचित काहीच स्वीकारणार नाही. म्हणूनच मानसशास्त्रीय किंवा व्यक्तिगत सिद्धांतामध्ये निवडक प्रकटीकरण याला खूप महत्त्व आहे. यानंतर आपण पाहूया निवडक आकलन. एखाद्या व्यक्तीने निवडक प्रकटीकरण स्वीकारले की त्याच्या आशयातील आपल्या प्रवृत्तीनुसार आणि श्रद्धेनुसार अर्थ लावण्याची क्रिया आपोआप त्याच्यामध्ये सुरू होते. त्याला निवडक आकलन असं म्हणतात. मेल्विन डी फेडर या संवाद तज्ज्ञानं सांगितलंय की या सिद्धांतामध्ये व्यक्ती आपल्याला आवडणारा, आपल्या प्रवृत्तीशी, आपल्या दृष्टिकोनाशी जुळणारा संदेश लक्षात ठेवत असतो. हे स्वीकारताना स्वीकारकाच्या मानसिकतेवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. यानंतरचा सिद्धांत आहे व्यक्तिगत प्रभावांचा सिद्धांत. या सिद्धांतामध्ये इतर लोकांबरोबरच चर्चा करताना आपला प्रभाव टाकण्यासाठी केलेली चर्चा होते. परंतु या प्रक्रियेमध्ये द्विस्तरीय प्रभाव निर्माण होत असतो. एखादा पुढारी आपल्या पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी आणि मतं घेण्यासाठी एखाद्या जनतेच्या हिताच्या प्रश्नाबाबत बोलण्याची प्रक्रिया साधत असतो. यामध्ये लोकांना विश्वास ठेवावा की ठेवू नये अशा दोन गोष्टींचा विचार करावा लागतो. काही पुढारी याच बाबतीत आपली संकल्पना सर्व प्रश्नांचा उहापोह करून जनतेसमोर मांडतात, त्यांचे विश्लेषण करतात आणि आपला व्यक्तिगत प्रभाव या ठिकाणी ते सिद्ध करीत असतात. यानंतरचा सिद्धांत आहे जनसंवादाचे समाजशास्त्रीय सिद्धांत. सामाजिक परिवर्तन आणि जनसंवाद माध्यम यांचा निश्चित असा एक संबंध आहे. या गृहीतकावर हे सिद्धांत आधारलेले आहेत. डेनिस मॅकिल या संवाद तज्ज्ञानं असं सांगितलं की जनसंवादाला सामाजिक परिवर्तनाचे यंत्र म्हणतात. जनसंवादामुळे सामुदायिक श्रद्धा जोपासल्या जातात का? जनसंवादामुळे लोकांपुढे सामाजिक, राजकीय आदी प्रश्न सोडवण्यासाठी काही कार्यक्रम पत्रिका मांडली जाते का? माध्यमांचा लोक कशासाठी आणि का वापर करतात? श्रोत्यांवर माध्यमांचे नियंत्रण असते का? आदी बाबींचा विचार करणं हे संबंधित माध्यमांचं कर्तव्य आहे. हेच जनसंवादाचा समाजशास्त्रीय सिद्धांत म्हणून परिचित आहे. यानंतरचा सिद्धांत मशागतीचा सिद्धांत. जॉर्ज गर्बनर यांनी 1967 मध्ये हा सिद्धांत मांडला. मशागतीचा सिद्धांत जनसंवादाच्या जनमानसावर, जनसमाजावर सूक्ष्म परिणाम होत असतो. यावर हा सिद्धांत आधारलेला आहे. माध्यमांचे श्रोते हे काहीतरी
आदर्श आत्मसात करीत असतात. या क्रियेला ठसठसीत प्रतिमांच्या आकृतिबंधांची मशागत असं म्हटलं जातं. या सिद्धांतानुसार दूरचित्रवाणीवरून सातत्यानं होणाऱ्या प्रकटीकरणामुळे सभोवतालच्या जगाविषयी सर्वसामान्य श्रद्धा किंवा विश्वास हे जोपासले जातात. उदाहरणार्थ, वारंवार दिसणारे मोठे बंगले, उंची कापडं, खेळणी, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं या सर्व गोष्टी श्रीमंत वर्गातील लोकांना हव्या असतात, परंतु गरीब लोकांना ते शक्य नसते. मात्र गरीब वर्गातील काही समाज या घटकाकडे वळला जातो. म्हणजेच समाजाला वळण लावण्यासाठी जनसंवाद माध्यम यांना प्रभावीपणे काम करण्याची गरज असते. या विचारावर हा मशागतीचा सिद्धांत अवलंबून असतो. प्राधान्यक्रम सिद्धांत. मॅक्सवेल आणि मॅक्स कॉम्स आणि डोनाल्ड शा या तज्ज्ञांनी हा सिद्धांत निवडणुकीच्या काळात मांडला आहे. आपल्या पक्षातर्फे मांडल्या जाणारे महत्त्वाचे प्रश्न निवडणुकीत ठेवायचे, याचबरोबर मतदारांनी कशाविषयी विचार केला पाहिजे हे जनमाध्यमेच सांगू शकतात आणि त्याच प्रश्नांना माध्यम प्रसिद्धी देतात. त्यावरून जनता ही तीच प्रश्न समोर ठेवून दुसऱ्याकडे न्याय मागत असते आणि पुढारीही त्याच प्रश्नांना आपली प्रतिक्रिया व्यक्त करून जास्तीत जास्त मते मिळवण्याचा प्रयत्न करतात. माध्यमांनी निवडणुकीच्या काळात समाजातील विविध प्रश्नांचा, समस्यांचा विचार करावा आणि या सर्व समस्यांविषयी प्रसिद्धी द्यावी, त्याबद्दलचा विचार या सिद्धांतामध्ये केलेला आहे. वापर आणि संतुष्टीचा सिद्धांत. वापर आणि संतुष्टीचा सिद्धांत या सिद्धांतामध्ये मागण्यांचा वापर वेगवेगळ्या प्रकारे श्रोते करतात आणि त्यांच्या इच्छेनुसार माध्यमांचा वापर करतात. व्यक्तीच्या सभोवतालच्या विशिष्ट वातावरणात जनसंवाद माध्यमांचा आशय परिणामहीन असतो. श्रोत्यांचे आकलन, त्यांची निवड, मूल्य, पूर्वीचा विश्वास आणि त्यांची रुची यावर माध्यमांचा वापर करणं अवलंबून असतं. व्यक्तीला तिच्या सभोवतालच्या जगाशी समाधानकारक संबंध निर्माण करण्यासाठी सहाय्य करण्याची भूमिका माध्यम वठवत असतात. त्यामुळे श्रोत्यांना संबंधित माध्यमाविषयी आदर वाटू लागतो. याच बाबीचा विचार या सिद्धांतामध्ये केलेला आढळतो. यानंतर अवलंबित्वाचा सिद्धांत. मेल्विन डी फेडर आणि सांद्रा राकोच या दोन संवाद तज्ज्ञांनी या सिद्धांताबद्दल सांगितलंय. श्रोत्यांवर, मनावर, समाजावर आणि समाज विकसित जनजागृतीच्या दृष्टिकोनातून प्रभाव पाडण्यासाठी कोणत्या घटकांचे अवलंबन करावे हे माध्यमांनी पाहिले पाहिजे. त्या दृष्टीने अभ्यास केला पाहिजे. समाजामध्ये आत्मभाव निर्माण होतो आणि समाजातील गरजा पूर्ण होऊ लागतात. यानंतरचा सिद्धांत आहे विकास सिद्धांत. अविकसित देशांचा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकास हेच या सिद्धांताचे वैशिष्ट्य आहे. विकास हाच एकमेव उद्देश या सिद्धांताचा असल्यानं माध्यम आणि पत्रकार यांच्या स्वातंत्र्याला मर्यादा असते. माध्यमांच्या कार्याचे राष्ट्रीय विकासाच्या कार्याला हातभार लागावा असा उद्देश माध्यमांनी ठेवला पाहिजे. या सिद्धांतानुसार अविकसित देशातील, राज्यातील, त्या विभागातील शासन वृत्तपत्राच्या संबंधित माध्यमाचा कसा वापर करून घेतात यावरच या सिद्धांताचे यश अवलंबून आहे. यानंतर जनसमाज सिद्धांत. साम्यवादी विचारसरणीतून निर्माण झालेल्या सिद्धांतापैकी जनसमाज सिद्धांत निर्माण होत असतो. डॅनिस मॅकिल यांच्या म्हणण्याप्रमाणे समाजसत्ता आणि माध्यम हे एकत्र असतात. आर्थिक आणि राजकीय सत्ता त्यांच्या हातात असते आणि ह्या हितसंबंधाची सेवा आणि रक्षण माध्यम करत असतात. समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी माध्यम प्रयत्न करीत असतात. या सिद्धांतानुसार जनसमाजाच्या नियंत्रणाच्या विविध प्रतिमांचे आव्हान जनसमाज सिद्धांताद्वारे सांभाळले जाते. आर्थिक, राजकीय, माध्यम सिद्धांत. माध्यमाच्या आर्थिक रचनेवर हा सिद्धांत अवलंबून आहे. माध्यमाच्या मालकी संबंधीचे विश्लेषण करण्यावर आणि त्या माध्यमाचे, त्या संस्थेचे कार्य बाजारपेठेत कसे चालते यावर या सिद्धांताचा विचार केलेला आहे. माध्यम संस्था ही समाजातील रचनेचा एक भाग आहे.
माध्यमाचे हितसंबंध कसे चालतात याचाही समाज विचार करतो. याला परिणामही समाजात दिसून येतो. यामुळे माध्यमाच्या स्वातंत्र्याला मर्यादा येते. मोठ्या बाजारपेठेपेक्षा माध्यमावर लक्ष केंद्रित होणं आणि गरीब तसंच लहान समाज दुर्लक्षिला जातो. परंतु असं असलं तरी शासन या माध्यमाचे विश्लेषण करीत नाही, ही उणीव राहते. वर्चस्वाचा सिद्धांत. आर्थिक राजकीय माध्यम सिद्धांताप्रमाणे हा सिद्धांत अर्थव्यवस्थेपेक्षा अर्थविषयक तत्वज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित करतो. कामगार आणि भांडवलदार यांच्यातील संबंध ठरवताना कामगारांची स्वखुशीने मान्यता मिळवण्याचे काम माध्यमे रीतसर करीत असतात. सत्ताधाऱ्यांचे तत्वज्ञान लादले जात आहेत असे न वाटता सर्वानुमते ते स्वीकारले जात आहे, अशी परिस्थिती माध्यमाच्या सहाय्य रूपाने निर्माण करणे शक्य होते. विरोधकांचा विरोध झिडकारून आहे त्या परिस्थितीची प्रसिद्धी माध्यमे देण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळेच कामगारांना न्याय मिळतो. साहजिकच या ठिकाणी माध्यमांचे वर्चस्व वाढलेले दिसते. श्री गुरु गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड. वाचक स्वर प्राध्यापक विकास कदम. माध्यमाचा संस्कृती विषयक सिद्धांत. सामाजिक जीवन, सत्ता आणि व्यापार याखेरीज मानवी भावना, अनुभव, धार्मिक कल्पना, व्यक्तिगत मूल्य, बौद्धिक दृष्टिकोन या सर्वांचे मिळून बनणारे विशिष्ट वर्तन या सर्वांच्या समाजाच्या सांस्कृतिक जीवनामध्ये समावेश होतो. जेम्स कॅरी या तज्ज्ञानं सांगितलं की हा सिद्धांत संकल्पना नसून समाज जीवनात संस्कृती ही केंद्रस्थानी आहे. संस्कृती ही प्रतिकात्मक प्रक्रिया दर्शविण्याचे काम करते. सामाजिक वास्तव परिवर्तित करतात, त्यात सुधारणा करणं किंवा सादर करण्याचे कार्य करीत असताना माध्यमांनी संस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे, हेच या सिद्धांताचे वैशिष्ट्य आहे. बोधात्मक किंवा भाषिक सिद्धांत. संवाद प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून भाषिक सिद्धांत वहनाशी संबंधित नाही, तर तो अर्थ उलगडण्याशी संबंधित आहे. अर्थ समजून सांगण्याच्या भूमिकेवर या सिद्धांतामध्ये विचार केलेला आहे. संवादातील अपयश हे अडथळ्यामुळे येत नाही, सामाजिक आणि सांस्कृतिक भिन्नतेमुळे येते. म्हणून माध्यमांनी आपला संदेश बोधात्मक, परिणामकारक, श्रोत्यांना समजेल असा स्पष्ट भाषा वापरून केला पाहिजे. हेच या सिद्धांताचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच बोधात्मक किंवा भाषिक सिद्धांत या सिद्धांताला खूप महत्त्व आहे. प्रमुख संवाद प्रतिमाने. शेनॉन आणि व्हीवर, गार्बनर, जॉर्ज गार्बनर, लॉसवेल, न्यूकॉम, जॅकोनेसन आदी संवाद तज्ज्ञांनी संवादशास्त्रामधील वेगवेगळे दृष्टिकोन, त्यामधील स्वरूप, विचार, परिणाम आदी बाबींचा सखोल असा अभ्यास केला. या प्रक्रियेलाच प्रतिमान किंवा प्रारूपे असे म्हटले जाते. संवादाच्या अंतररंगापेक्षा संवाद प्रक्रिया ही एक सरळ एकरेषीय प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये 3 स्तराचा विचार केलेला आहे. कोणत्याही संवादातील संदेशाचे वहन किती अचूकपणे होते, वहन केलेली चिन्ह अपेक्षित अर्थ कितपत प्रकट करतात, आणि तिसरे, संवादकाने दिलेला संदेश किती परिणामकारक ग्रहण केला जातो. अशा 3 स्वरूपाचा या ठिकाणी विचार केलेला आहे. यामध्ये संवाद करताना संवादक जी शब्दरूपे किंवा चिन्हे वापरतो ती संवाद स्वीकारकाच्या सांस्कृतिक अनुभूतीशी मेळ घालणारी नसतील तर तो संवाद व्यर्थ ठरतो. संदेशाचा अर्थ संदेशाचे वहन करणाऱ्या चिन्हांमध्ये जितका असतो तितकाच तो स्वीकारकाच्या सांस्कृतिक सामाजिक अनुभूतीमध्येही असतो. संवादकाने दिलेला संदेश स्वीकारून त्याच्या अपेक्षित अर्थाप्रमाणे प्रतिक्रिया करणं म्हणजेच संदेश समजणं होय. संवादकाच्या म्हणण्याप्रमाणे स्वीकारक कृती करतो हे याचे महत्त्वाचे सूत्र मानल्यामुळे संवाद म्हणजेच प्रचार होत असल्याचे अनेक संवाद तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्या बाबीवरून परस्परातील संबंधातील अचूकता आणि क्षमता कशी वाढवावी हे
या सिद्धांताच्या अभ्यासावरून स्पष्ट होते, म्हणजेच संवादाची प्रतिमाने किंवा प्रारूपे आपल्या लक्षात येतात। जॉर्ज बर्नर यांचे प्रतिमान। या प्रतिमानात संदेशाचे आकलन आणि अभिप्रेत अर्थ याचा विचार करण्यात आला आहे। उदाहरणार्थ, आपण जेव्हा एखाद्याचे स्पष्ट शब्दोच्चार ऐकू शकत नाही किंवा एखाद्याचे गिचमिड अक्षर वाचतो तेव्हा त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो। तो या प्रक्रियेमुळेच एकाच व्यक्तीच्या फोटोचे वेगवेगळे तुकडे पाहून ती व्यक्ती ओळखण्याचा लहान मुलांचा खेळ या प्रकारातलाच आहे। चेहऱ्याच्या थोड्याशा फोटोच्या तुकड्यावरून फोटोंचा अर्थ लागतो, म्हणजेच आपल्याला बरोबर कळाले नाही तर संवाद प्रक्रिया अपयशी ठरली हे यावरून सिद्ध होते आणि हेच जॉर्ज बर्नर यांचं प्रतिमान आहे। लॉसवेल जनसंवादशास्त्राचा सखोल अभ्यास करून एक प्रश्नावली तयार केली। यामध्ये कोण काय म्हणतो, ते कोणत्या माध्यमातून म्हणतो, कोणाला म्हणतो, कोणता परिणाम साध्य करण्यासाठी म्हणजेच जनसंवाद माध्यमात प्रक्रिया निर्मिती, तिचे श्रोते आणि त्यावरील परिणाम यांची एकरेषीय प्रतिकृतीचा विचार प्रामुख्याने केलेला आहे। न्यूकॉम्ब यांची प्रतिमाने। यामध्ये संवाद प्रतिमाने एकरेषीय नाहीत। एकरेषीय नसल्याने न्यूकॉम्बचे प्रतिमान हे महत्त्वाचे मानले जाते। हे प्रतिमान त्रिकोणी आहे। सामाजिक पद्धतीचा समतोल राखण्याचे काम यामध्ये प्रसार माध्यमांना करावे लागते। या प्रतिमानामुळे लोकांना माहितीची गरज असते। लोकशाहीत हा एक हक्क आहे, पण ही गरज आहे हे लक्षात येत नाही। जर माहिती नसेल तर आपण समाजातील घटकाची माहिती कशी घेणार? सामाजिक पर्यावरणाची पुरेशी माहिती असण्याची गरज समाज घटकाला भासते, कारण त्या माहिती आधारे तो सामाजिक गटाचा घटक ठरू शकत नाही। तसंच त्या सामाजिक गटाच्या प्रतिक्रिया म्हणजे एखाद्या संस्कृतीचा घटक ठरण्यास त्याला अडचणी येतात। सामाजिक पर्यावरणाचे संवाद प्रक्रियेतील हे महत्त्वाचे स्थान ओळखून जनसंवाद माध्यमांना काम करावे लागते आणि त्यामुळे संवाद ही सामाजिक गरज बनली आहे। जॅकोबसन यांनी संवादाचं प्रतिमान मांडताना जॅकोबसन यांनी सांगितलं की हे प्रतिमान एकरेषीय आणि त्रिकोणात्मक प्रतिमान अशा दोन्ही मधील सारखेपणाचा काही भाग दिसून येतो। जॅकोबसन हा भाषाशास्त्रज्ञ होता, त्यामुळे साहजिकच संदेशाच्या शब्दांची रचना आणि त्याचा अर्थ याचे त्याला महत्त्व वाटते। त्यामुळे त्याचे प्रतिमान संदेशाची प्रक्रिया आणि संदेशाचा अर्थ या दोन्हीमध्ये दुवा साधणारे ठरले। प्रत्येक संदर्भात मानसिक संबंध लक्षात घेऊन घटनेचा अर्थ योग्य पद्धतीने घेऊन संवाद प्रक्रिया पूर्ण करावी असं जॅकोबसनचं तत्व आहे। जनसंवाद संशोधन। जनसंवाद विषयक संशोधनाची पद्धती आणि संशोधनाचे विषय या संबंधीचा विचार अलीकडच्या काळात अधिकच होऊ लागलाय। जनसंवादाचे संशोधन म्हणजे नेमके कोणते संशोधन हे आपण आधी समजून घेतले पाहिजे। साहित्यशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने येणाऱ्या विषयासंबंधीचे संशोधन यामधून अंतर्भूत होते। यामध्ये नेमक्या जनसंवादाच्या संशोधनाच्या मर्यादा कोणत्या, त्यांची व्याप्ती किती हे लक्षात घेतले पाहिजे। जनसंवाद संशोधनाकडे बघायचे वेगवेगळे दृष्टिकोन कोणते, त्यांचे गुणदोष कोणते आदी प्रश्न जनसंवादाचे संशोधन करू शकतात। जनसंवाद संशोधनाची व्याख्या। प्रेक्षक, प्रेषक, स्वीकारक, संदेश, वाहिनी, व्यत्यय किंवा अडथळा आणि प्रत्याभरण तसंच काटेकोरपणा ही त्याची वैशिष्ट्ये आहेत। मानसशास्त्र, समाजशास्त्र अशा वर्तनवादी शास्त्रीय पद्धती संवाद संशोधनाने स्वीकारलेल्या आहेत। संवादशास्त्रातील मुद्दे आणि समस्या यांचा विचार सामाजिक आणि वर्तनवादी शास्त्रीय पद्धतीच्या आधारे केला जातो। जनसंवाद संशोधन म्हणजे संवादात अंतर्भूत मूलभूत घटकांचे संशोधन होय। प्रेषकांचे स्वरूप आणि त्यांचे वैशिष्ट्य यावर संवादाची प्रक्रिया कितपत प्रभावी होते हे अवलंबून असते। त्यामुळे जनसंवाद संशोधनात प्रथम संदेश पाठवणाऱ्या प्रेषकाचा
किंवा संवादकाचा शास्त्रीय विचार करणं आवश्यक ठरते. संदेशाचे विश्लेषण. संदेशाचा दर्जा आणि त्याचे विश्लेषण करताना त्याची व्यापकता, त्याचे स्वारस्य, आकर्षण क्षमता या सर्वांनी मिळून होणारा परिणाम या मुद्द्यांचा विचार होतो. संदेशाच्या आशयाची गुणवैशिष्ट्ये, त्याची बौद्धिकता, त्याचे भावनात्मक आवाहन, त्याची वाचन सुलभता, त्याची शैली आणि त्याची लांबी किंवा वेळ या मुद्द्यातील विविधता हा संशोधकाच्या अभ्यासाचा विषय आहे. संवाद प्रक्रियेतील विविध घटकांशी तो संबंधित असतो. व्यक्तिगत वर्तनावरील परिणाम, दृष्टिकोन, मूल्य, सामाजिक परिणाम आदी विषय संवाद संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. वाहिनीचे विश्लेषण. संवाद परिणामकारक होण्यासाठी साह्यभूत होण्याच्या दृष्टीने अथवा अडथळा निर्माण करणारी प्रत्येक माध्यमाची ठळक गुणवैशिष्ट्ये दिसून येतात. त्यामुळे ज्या वाहिनीतून संवादाचे वहन होते तिचे संवादाच्या दृष्टीने, परिणामाच्या दृष्टीने महत्त्व असते. मार्शल मॅकल्युहान सारखा संवाद तज्ज्ञ संदेशापेक्षा माध्यमाला महत्त्व देतो. तर माध्यम म्हणजे संदेश असे तो म्हणतो. शीत आणि उष्ण असे दोन प्रकार त्यांनी मानले आहेत. श्रोत्यांचं मन संदेश स्वीकारण्यास किंवा सक्रिय सहभाग घेण्यास उद्युक्त ठरतात. जास्तीत जास्त इंद्रियांचा वापर होतो ते शीत माध्यम होय आणि एकाच इंद्रियाचा वापर होतो ते उष्ण माध्यम होय. संवादाच्या लिखित किंवा मौखिक स्वरूपामुळे लक्ष वेधकता, आकलन संदेशानुसार पूर्ती करण्यासाठी दबाव निर्माण करण्याबाबत भिन्नता आढळते. तसेच जनमाध्यमाच्या वाहिनीची परिणामकारकता आणि व्यक्तिगत परिणामकारकता तपासून पाहण्यासाठी बरेच संशोधन करण्यात आलेले आहे. जाहिरातदारांना या विषयात खूपच रस असतो. आपल्या उत्पादनासाठी योग्य माध्यम कसे निवडावे आणि गरजू गिऱ्हाईकापर्यंत कसे पोहोचावे हे या प्रकारच्या अभ्यासातून लक्षात येते. श्रोते, प्रेक्षक आणि वाचक. स्वीकारकावर योग्य परिणाम साधणे हे संवादाचे अंतिम उद्दिष्ट असते. स्वीकारक म्हणजे वृत्तपत्राचे वाचक, रेडिओचे श्रोते आणि दूरदर्शनचे प्रेक्षक किंवा दर्शक अशा सर्वांचा समावेश करून त्याला स्वीकारक अशी संज्ञा वापरतात. हे स्वीकारक कशा स्वरूपाचे आहेत म्हणजे त्याचे स्वरूप, त्याचे स्वास्थ्य, त्याच्या वृत्ती, त्यांचे भौगोलिक स्थान, त्यांची व्याख्या आणि त्यांची वर्तन पद्धती इत्यादी विषय अभ्यासामध्ये येतात. तसंच जाहिरातदारांना श्रोता वर्गाच्या स्वरूपाची माहिती आपल्या मालाची जाहिरात करण्यासाठी आणि योग्य ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरते. या सर्व बाबीसाठी श्रोते, प्रेक्षक आणि वाचक यांचे जाहिरातदारांनी संशोधन करणे गरजेचे आहे. प्रक्रिया आणि परिणाम यांचे संशोधन. वेगवेगळ्या घटकांचा वापर करून संवाद प्रक्रिया घडत असते. या घटकांचा अभ्यास करून या प्रक्रियावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जातो. या घटकांचा परस्पर संबंध तसंच स्वतंत्रपणे त्याचे स्वरूप, त्याचा अभ्यास करण्यात येतो. या प्रक्रियेला अभ्यासाबरोबरच जी निर्मिती सादर झालेली असते तिचा परिणाम कोणता आहे याचाही अभ्यास करण्यात येतो. हा अभ्यास प्रकटीकरण, आकलन, स्वीकार, पुनस्मरण आणि कृती अशा वेगवेगळ्या पातळ्यावर केला जातो. प्रत्येक पातळी दुसऱ्या पातळीवरून निर्माण झालेली असते. एक प्रकारे ती साखळीच असते. शेवटच्या पातळीवर स्वीकार करणे म्हणजे बोधपूर्वक बदल आणि कृती म्हणजे प्रत्यक्ष वर्तन होय. संवाद संशोधनाचे विविध दृष्टिकोन आणि साधनं. संवादशास्त्राचे अभ्यासाचे क्षेत्र आंतरविद्याशाखीय आहे. सामाजिक आणि वर्तणूक विषयक शास्त्रामधून संवादशास्त्राने अनेक गोष्टी घेतल्या आहेत. त्यामुळे साहजिकच संवादशास्त्राच्या संशोधन पद्धती सामाजिक शास्त्राप्रमाणे आहेत. या अभ्यासाच्या प्रत्येक मार्गाचे वैशिष्ट्य आणि त्याचे उपाययोजना ह्या बाबतीमध्ये त्यांच्या मूलभूत सामर्थ्य आणि मर्यादा दिसून येतात. कोणती एकच एक पद्धती सर्व प्रकारच्या संवाद स्थितीला लावता येत नाही. प्रत्येक संवाद स्थितीला अनुसरून सोयीचे ठरेल अशीच पद्धती किंवा अनेक पद्धतीचे मिश्रण या ठिकाणी वापरावे लागते. ऐतिहासिक संशोधन पद्धत, दुसरे आहे प्रयोगात्मक किंवा वैज्ञानिक संशोधन पद्धत आणि तिसरा आहे ऐतिहासिक पद्धत. सर्व प्रकारच्या संशोधनामध्ये ऐतिहासिक पद्धतीने केलेले संशोधन हे प्रमुख मानले जाते.
वैज्ञानिक पद्धतीपेक्षा ऐतिहासिक पद्धती भिन्न आहे. वैज्ञानिक पद्धतीचा प्रत्यक्ष निरीक्षक आणि प्रयोग यावर भर असतो, परंतु ऐतिहासिक पद्धतीमध्ये भूतकाळातील घटना घडामोडींवर संशोधन करावायचे असल्यामुळे प्रत्यक्ष निरीक्षण आणि प्रयोग अशक्य होत असतो. परंतु इतिहास म्हणजे घडामोडींनी कालानुक्रमानुसार केलेली घटनांची नोंद नव्हे, तर व्यक्तीमधील घटनांचा संबंध, त्यांचा कार्यकारण भाव, स्थळ आणि काळाचे महत्त्व, घटनांची नोंद वगैरे गोष्टींचा ऐतिहासिक संशोधनामध्ये समावेश होतो. ऐतिहासिक पद्धती तत्कालीन नोंदी, कागदपत्र यावर प्रामुख्याने अवलंबून असते. अनेक कागदपत्रांचा अभ्यास करून संशोधक अनुमान काढत असतो. ऐतिहासिक पद्धतीमध्ये तत्कालीन घटना प्रत्यक्ष पाहण्याच्या नोंदीला प्राधान्य दिलं जातं. त्याला पहिला वृत्तांत अहवाल असं संबोधलं जातं. भूतकालीन घटनांची प्रत्यक्षदर्शी पहिली नोंद, पहिला दस्तऐवज म्हणून ओळखला जातो. ही पहिली नोंद कार्यालयीन कागदपत्र, आत्मचरित्र, पत्र, दैनंदिनी, मासिक, वृत्तपत्र, चित्र आदी स्वरूपाची असू शकतात. ही साधनं उपलब्ध नसतील तर खरेपणा माहिती असलेल्या व्यक्तींशी संपर्क साधला जातो. ही पद्धत म्हणजे दुय्यम साधन होय. संवादाची ही सर्व साधने ऐतिहासिक पद्धतीनुसार मूलभूत पुराव्याच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरतात. अशा पद्धतीच्या अभ्यासामुळे, संशोधनामुळे संवादविषयक ज्ञानात भर पडते. म्हणून ऐतिहासिक पद्धतीमध्ये संवादशास्त्राला महत्त्व आहे. प्रयोगात्मक किंवा वैज्ञानिक संशोधन पद्धती. सर्व विज्ञान विषयाचे संशोधन प्रयोग पद्धतीत वापरून करण्यात येते. संशोधकामध्ये ही सर्वात अधिक लोकप्रिय पद्धती आहे. ही अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धती आहे. ज्यामध्ये संशोधन करायचे त्या प्रक्रियेचे नियंत्रण करण्याची ही पद्धती असल्यामुळे पर्यायी स्पष्टीकरणाला वाव राहत नाही. कोणत्याही प्रयोगाचा प्रारंभ गृहीतकापासूनच केला जातो. गृहीतक म्हणजे तात्पुरता गृहीत धरलेला निष्कर्ष असतो. कोणत्याही दोन किंवा अधिक वस्तू परस्पर विषयीचा तो निष्कर्ष खरा आहे की खोटा आहे हे प्रयोगाच्या पडताळणीने सिद्ध होतो. वैज्ञानिक पद्धतीचा परिणाम. कधी कधी काढण्यात आलेल्या निष्कर्षाचा परिणाम किती प्रमाणात आणि कसा होतो याचेही निरीक्षण केले जाते. या संदर्भात हॉलॅड व लुईस या संवादशास्त्रज्ञाने सांगितलंय की संदेश देण्याची विश्वासार्हता आणि स्वीकारकाचे मतपरिवर्तन या दोन गोष्टीबाबत त्यांनी संशोधन करताना ही पद्धत वापरली जाते. संशोधकांनी चालू घडामोडीतील काही विषय निवडून त्याविषयी श्रोत्यांच्या मतांचं मापन केलं. त्याच विषयासंबंधीचा तसाच संदेश देण्यात आला, परंतु तो संदेश वेगवेगळ्या श्रोत्यांकडून मिळाल्याचे सांगितल्यामुळे त्याची विश्वासार्हता पहिल्या संदेशा इतकी राहत नाही. असे वैशिष्ट्य या वैज्ञानिक संशोधन पद्धतीमध्ये आहे. सर्वेक्षण संशोधन. सामाजिक शास्त्रामध्ये पाहणी किंवा सर्वेक्षण करून संशोधन करण्याची पद्धत लोकप्रिय आहे. संवाद संशोधनामध्ये सुद्धा ही पद्धती सर्रास वापरली जाते. उदाहरणार्थ दर्शक, विश्लेषक, जनमत पाहणी, ग्राहक आणि बाजारपेठ संशोधन वगैरे प्रकारच्या संशोधनासाठी पाहणी किंवा सर्वेक्षण पद्धत वापरली जाते. योग्य प्रश्न विचारून दृष्टिकोन किंवा वृत्ती, विश्वास आणि वर्तन या संबंधीची अचूक माहिती मिळवण्यासाठी व्यक्तिशः किंवा गट प्रश्नावली पुरवण्यात येते. ही प्रश्नावली काही वेळा पोस्टाने पाठविण्यात येते, काही वेळा मुलाखत घेण्यात येते, काही वेळा दूरध्वनीवरून प्रश्न विचारले जातात. अशा पद्धतीने ही माहिती काढण्यात येते. ज्याची पाहणी करावयाची आहे त्याची अचूक निवड करणं, प्रश्नाचा दर्जा योग्य राखणं, मुलाखतीची प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण करणं, या 3 अटींच्या पूर्ततेवर ठोस निर्णय घेणं, या पद्धतीवर सर्वेक्षण पद्धतीचं यश अवलंबून असतं. प्रश्नावली. सर्वेक्षणासाठीची प्रश्नावली. सर्वेक्षण संशोधनामध्ये प्रश्नावली देऊन किंवा मुलाखतीत प्रश्न विचारून माहिती गोळा केली जाते. प्रश्न विचारण्याला या पद्धतीमध्ये महत्त्व आहे. त्यामुळे प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा यावर सर्वेक्षणाचे यश अवलंबून आहे. प्रश्नावली ज्या दर्जाची असेल त्या दर्जाचे ते संशोधन ठरेल. चांगल्या प्रश्नांमध्ये चांगली उत्तरे मिळतात, चुकीच्या प्रश्नामध्ये चुकीचा प्रतिसाद मिळतो. प्रश्न विचारताना द्विअर्थी शब्द प्रयोग असू नयेत. संदिग्ध आणि मोघम प्रश्न टाळावेत. अपेक्षित उत्तर मनात ठरवून प्रश्नकर्त्यांनी प्रश्न विचारू नये. उत्तरदात्याच्या दर्जाची भाषा वापरावी.
सर्वसामान्यांना समजण्यासारखी असावी, यामध्ये 2 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. एकामध्ये पर्यायी उत्तरे दिलेली असतात, दुसऱ्यामध्ये पर्यायी उत्तरे दिलेली नसतात. प्रश्नावली तयार करताना आपण कोणत्या समस्येचा अभ्यास करीत आहोत याची स्पष्ट कल्पना संशोधकाला असावी लागते. संशोधकाचे नेमके क्षेत्र स्पष्ट असल्यामुळे योग्य तऱ्हेने प्रश्न विचारून माहिती काढून घेता येते. प्रश्न आकर्षक, स्पष्ट आणि नीटनेटके असावेत. प्रश्न फार मोठे किंवा पाल्हाळिक स्वरूपाचे नसावेत. प्रश्नावलीशिवाय सर्वेक्षण नीट रीतीने करता येणार नाही. त्यामुळे प्रश्नावली हे संशोधनासाठी महत्त्वाचे साधन आहे. मुलाखतीद्वारे माहिती मिळवणे हे संशोधकाचे काम असते. प्रामुख्याने हे मौखिक साधन आहे. परदेशामध्ये त्यासाठी दूरध्वनीचा सर्रास वापर केला जातो. आपल्याकडेही वृत्तपत्र व्यवसायामध्ये बातमी किंवा त्या अनुषंगाने माहिती फोनवरून मिळवता येते. सर्वेक्षणाच्या क्षेत्रात प्रत्यक्ष भेटीमध्ये प्रश्न विचारून चर्चा करून माहिती मिळवतात. मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा अशा दोघांचा समोरासमोर झालेला हा संवाद असतो. मुलाखत देणाऱ्याची नेमकी माहिती काढण्याचे कौशल्य आणि उत्तर देणाऱ्याचा प्रांजळपणा यावर मुलाखतीचं यश अवलंबून असतं. विशेषतः निरक्षर ग्रामीण भागातील मुलाखत घेणाऱ्यांना प्रशिक्षण घेणं आवश्यक असतं. प्रश्नावलीपेक्षा मुलाखत काही वेळा फायदेशीर ठरते. महिला, मुलं आणि निरक्षर यांच्या बाबतीत तर ती पद्धत अधिक फायदेशीर ठरते. मुलाखतीसाठी चर्चेतील मोकळेपणा, माहितीतील शंका, समस्या विचारून स्पष्टीकरण मिळवता येतं. समोरासमोर मुलाखतीतून झालेला हा संवाद मोकळेपणाने झाल्यामुळे सर्वेक्षणाला उपयुक्त अशी माहिती स्वाभाविकपणे मिळवता येते. म्हणून प्रश्नावलीपेक्षा मुलाखतीचे हे साधन अधिक वापरण्यात येतं. आशय विश्लेषण. संवादशास्त्रामध्ये आशय विश्लेषण ही एक लोकप्रिय बाब आहे. यामध्ये लिखित पुराव्याचे विश्लेषण करून त्याचे वर्गीकरण आणि त्यांचे वर्णन करण्यात येते. प्रामुख्याने उपलब्ध पुराव्यात्मक सामग्रीचे विश्लेषण आणि व्यापक अशा स्वरूपात प्रकार करून त्याचे विश्लेषण करण्यात येते. या विश्लेषणातून वारंवारिता किंवा एकच गोष्ट पुन्हा पुन्हा किती वेळा आढळते त्याची गणना करून त्या प्रकारात त्याची नोंद करण्यात येते. हा सामग्रिक विश्लेषणाचा भाग होय. या पद्धतीमध्ये विश्लेषण करताना घटक ठरविणे महत्त्वाचे ठरते. संवादाच्या स्रोताचे वैशिष्ट्य, संदेशाचे कारण आणि संदेशाच्या प्रतिक्रिया व परिणाम या 4 बाबींचा या ठिकाणी विचार करावा लागतो. अशा पद्धतीच्या आशय विश्लेषणामुळे उपयुक्त असे संशोधन म्हणून आशय विश्लेषणाला संबोधलं जातं. उदाहरणादाखल करावयाच्या अभ्यास आणि अनुवंशशास्त्रीय दृष्टिकोन. संशोधन क्षेत्रामध्ये उदाहरण दाखल एखाद्या गोष्टीचा अभ्यास करण्याची पद्धती सर्रास वापरली जाते. एखाद्या विषयाचा अनेक अंगांनी, अनेक भागांनी त्याचा अभ्यास करण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीच्या अनेक लक्षणांचा किंवा वैशिष्ट्यांचा विचार करण्यासाठी अभ्यासाची ही पद्धत वापरली जाते. उदाहरणार्थ, अभ्यास करण्यामुळे एखाद्या बाबीचा विशिष्ट वेळात सविस्तर अभ्यास करता येतो. त्यामुळे त्या संबंधित विषयासाठी अंतर्दृष्टी प्राप्त होते. अनुवंशशास्त्रीय पद्धती. या पद्धतीमध्ये सखोल विश्लेषण असते. संवादविषयक वर्तन आणि त्याचा संदर्भ याचा त्यामध्ये अभ्यास असतो. उदाहरणादाखल करावयाच्या अभ्यासासारखाच या पद्धतीमध्ये अभ्यास केलेला असतो आणि तरी सर्व शक्यतेवर त्यात भर दिलेला असतो. सामग्री विषयक विश्लेषण. संशोधकाने केलेले निरीक्षण ही त्याची सामग्री असते. त्या सामग्रीमध्ये निरीक्षणाचे मापन करून सांख्यिकीमध्ये वर्णन केलेले असते. हे मापन नेहमी वेगळ्या प्रकारचे किंवा स्तरावरचे असते. या मापनात वर्गवारी किंवा वर्गीकरण हे महत्त्वाचे असते. सामग्री विश्लेषणाच्या दृष्टीने हे विश्लेषण कसे करावे, त्याचे मापन, प्रमाण असे विश्लेषण करावे लागते. संशोधनामध्ये माहितीसाठी वारंवारिता, टक्केवारी, सहसंबंध, सरासरी आणि प्रमाण यासारख्या संकल्पना स्पष्ट होऊन माध्यमाचे कार्य, प्रभावी आणि परिणाम याविषयी संशोधक आपले निष्कर्ष मांडू शकतो. जनमाध्यमांची लक्षणे. जनसंवाद म्हणजे मोठ्या प्रमाणावर संवादाची निर्मिती करून त्याचे वहन करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो संवाद पोहोचवणे हे होय. या प्रक्रियेलाच जनसंवाद असं म्हणतात. हे कार्य करणाऱ्या माध्यमांना जनमाध्यम म्हणतात.
जनमाध्यमांचं वैशिष्ट्य म्हणजे संदेश ग्रहण करणाऱ्यांची संख्या मोठी असते आणि संदेशाचे वहन करणारी वाहिनी जास्तीत जास्त कार्यक्षमतेने कार्यरत राहील यासाठी प्रसारण अभियंते दक्ष असतात. संपादक, वार्ताहर, रेडिओ आणि टीव्हीचे कार्यक्रम अधिकारी तसंच चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक हे सर्व आपली कार्यक्षमतेची भूमिका बजावत असतात. माहिती देणं, घेणं, करमणूक करणं, शिक्षण देणं आणि संस्कृती संवर्धन तसंच कल्पना आणि चांगुलपणा वाढवणं ही कार्य त्यांना करावी लागतात. सामाजिक बदलाची नोंद जनसंवाद माध्यम घेत असतात आणि संस्कृतीचं रक्षण करीत असतात. ही जनमाध्यमाची लक्षणं आहेत. श्री गुरु गोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालय नांदेड. वाचक स्वर प्राध्यापक विकास कदम.